हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स पार्ट 2. आजचे आपले टॉपिक आहेत DNA पॅकेजिंग, हेटेरोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन. फर्स्ट, DNA पॅकेजिंग. लेंथ ऑफ DNA मॉलिक्यूल इन टिपिकल मॅमेलियन सेल इज अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर्स. आता ही जी काही लेंथ आहे DNA मॉलिक्यूलची लेंथ, ती एस्टिमेट करण्यासाठी टोटल म्हणजे एखाद्या DNA मॉलिक्यूलमध्ये टोटल किती बेस पेअर आहेत म्हणजे त्यांचा जो नंबर आहे तो मल्टिप्लाय केला जातो की सलग 2 बेस पेअर म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये एकमेकाच्या जवळचे जे बेस पेअर आहेत त्यांच्यामध्ये जी काही लेंथ आहे ती मल्टिप्लाय केली जाते टोटल नंबर ऑफ बेस पेअर बरोबर. ओके, आणि असं करून DNA मॉलिक्यूलची लेंथ एस्टिमेट केली जाते. ओके, देन द साइज ऑफ टिपिकल न्यूक्लियस इज 10⁻⁻6 मीटर ओनली. एक लक्षात घ्या की न्यूक्लियसची साईज 10⁻⁻6 आहे म्हणजे याच्याशी कंपेअर केलं तर DNA मॉलिक्यूलची जी काही लेंथ आहे ती खूप जास्त आहे. तर असं असताना सुद्धा हा DNA मॉलिक्यूल न्यूक्लियसमध्ये फिट होतो आणि ह्याचसाठी ही प्रोसेस आहे DNA पॅकेजिंग. ओके, DNA मॉलिक्यूल मस्ट बी कंडेन्स्ड, कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. म्हणजे एका कमी जागेत इतका मोठा मॉलिक्यूल जर फिट करायचा असेल तर तो कंडेन्स फॉर्ममध्ये पाहिजे, प्लस कसा कॉइलिंग त्याचं होतं, सुपर कॉइलिंग होतं आणि त्यामुळे काय होतं तर ते स्मॉल न्यूक्लियसमध्ये फिट होतं. फर्स्ट, पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. इन ई कोलाई सेल साइज इज 2 to 3 मायक्रॉन लॉंग and do not have well organized न्यूक्लियस. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस असत नाही, तर त्या तिथं काय असतं तर न्यूक्लिओटाइड. ओके, न्यूक्लिओइड. ओके, न्यूक्लिओइड म्हणजे काय तर वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असत नाही, तर त्या जागी काय असतं न्यूक्लिओइड म्हणजे लाईक न्यूक्लियस बट नॉट न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस असणार नाही पण न्यूक्लियस सारखं असेल. ओके, इट इज स्मॉल सर्क्युलर अँड हायली फोल्डेड अँड नेकेड रिंग ऑफ DNA विच इज 1100 मायक्रॉन लॉंग. 1100 मायक्रॉन लॉंग मीन्स अप्रॉक्सिमेटली 1.1 मिलीमीटर. म्हणजे इतकी DNA मॉलिक्यूलची लेंथ असते. ओके, पेरीमीटर असतं आणि त्यानंतर इट कंटेनिंग अबाउट 4.6 मिलियन बेस पेअर्स. देन 1100 मायक्रॉन लॉंग न्यूक्लिओइड टू बी फिटेड और पॅकेज्ड इन टू स्मॉल सेल दॅट इज 2 to 3 मायक्रॉन लॉंग. म्हणजे इतक्या छोट्या सेलमध्ये हा इतका मोठा DNA मॉलिक्यूल फिट होतो म्हणजेच पॅकेज्ड होतो. तर ही एक्झॅक्टली प्रोसेस कशी असते तर निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर. आपल्याला माहिती आहे की DNA हा कसा असतो निगेटिव्हली चार्ज ड्यू टू फॉस्फेट ग्रुप. ओके, आता DNA मॉलिक्यूल जो आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे, प्लस इट इज सर्क्युलर, रिड्युसिंग साइज टू 350 मायक्रोमीटर इन डायमीटर अँड फर्दर रिड्यूस टू 30 मायक्रोमीटर बाय फोल्डिंग अँड लूपिंग. हा जो DNA मॉलिक्यूल आहे तो त्याची साईज रिड्यूस होऊन 350 मायक्रोमीटर आणि त्यापासून परत रिडक्शन होऊन त्याचं 30 मायक्रोमीटर होते. ओके, त्याचे साईज रिड्यूस होते म्हणजे जसं इथं 350चा जो सर्क्युलर DNA आहे त्याचं रिड्युसिंग होऊन काय होतं तो 30 मायक्रॉन होतो म्हणजेच मायक्रोमीटर. आणि त्यानंतर 40 to 50 डोमेन्स फॉर्म्ड असिस्टेड बाय RNA. आणि हे जे काही डोमेन्स फॉर्म होतात अबाउट 40 to 50 डोमेन्स फॉर्म होतात असे त्याचं लूपिंग झाल्यानंतर आणि ह्यासाठी त्याला RNA हेल्प करतो. इच डोमेन रिड्यूस इन साइज टू 2 मायक्रॉन इन डायमीटर बाय कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग. ओके, परत काय होतं त्याचं कॉइलिंग सुपर कॉइलिंग असं होऊन फायनली किती होतं तो 2 मायक्रॉन अँड इट असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज HU दॅट इज हिस्टोन लाईक बाइंडिंग प्रोटीन्स. Then proteins and enzymes like DNA gyrase and DNA topoisomerase maintain super coiling stage. हे लक्षात ठेवा की सुपर कॉइलिंग स्टेज मेंटेन करायचं काम प्रोकॅरियोटमध्ये DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज 1 हे करतात. देन आता इथं बघितलं आपण की सर्क्युलर अनफोल्डेड जे आहे तो परत काय होतो फोल्डेड क्रोमोझोम ॲक्च्युली 40 to 50 लूप्स. देन सुपर कॉइलिंग स्टेज म्हणजे एक्झॅक्टली कसं होतं ह्याचं तर सुपर कॉइलिंग होतं आणि हे जे लूप्स फॉर्म होतात असे लूप्स फॉर्म होतात. आणि हा जो प्रोटीन आहे म्हणजे इथं सेंटरला काय असतं प्रोटीन आणि त्या प्रोटीनवरती काय होतं हे DNA मॉलिक्यूल जो आहे तो काय होतो त्याचं सुपर कॉइलिंग होऊन तर त्यावरती बरोबर काय होतं त्याचं पॅकेजिंग होतं.
ओके, त्यामुळे काय होतं तर एकदम जो DNA मॉलिक्यूलची लेंथ इतकी जास्त असूनही काय होतं तो एक स्मॉल ह्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये फिट होतो. त्यानंतर पॅकेजिंग इन यूकॅरियोटिक or eukaryotes. In eukaryotic nucleus, DNA is associated with histone and non-histone proteins in chromosomes, reported by R. Kornberg in 1974. Then, organization of DNA is much complex in eukaryotic cell. Protein have abundance amino acid residues with charged side chains, so protein acquires its charge. तर एक लक्षात घ्या की प्रोटीन्स हॅव अबंडन्स ऑफ अमिनो ॲसिड्स. आपल्याला माहिती की प्रोटीनमध्ये काय असणार अमिनो ॲसिड्स असणार. ओके, आणि त्यानंतर काय होतं त्याचं चार्ज साईड चेन्स असतात. त्याच्या ज्या काही साईड चेन्स आहेत तर त्या चार्ज असतात आणि सो प्रोटीन ॲक्वायर्ड इट्स चार्ज. आता इथं हिस्टोन्स आर प्रोटीन्स अँड रिच इन लायसिन अँड आर्जिनिन. आता लायसिन आणि आर्जिनिन हे अमिनो ॲसिड्स आहेत विच आर बेसिक अमिनो ॲसिड्स. हे जे दोन आहेत ते बेसिक अमिनो ॲसिड्स आहेत, म्हणजेच काय तर पॉझिटिव्हली चार्ज आहेत. त्यानंतर DNA कसं आहे निगेटिव्हली चार्ज आहे ड्यू टू फॉस्फेट ग्रुप. देन हिस्टोन ऑर्गनाइज देमसेल्फ टू मेक युनिट ऑफ 8 मॉलिक्युल्स नोन ॲज हिस्टोन ऑक्टेमर. हिस्टोन्स जे प्रोटीन्स आहेत ते स्वतःला असं ऑर्गनाइज करतात की त्यांचे 8 मॉलिक्युल्स असतात. म्हणजे इथं लक्षात घ्या हे हिस्टोनचे 8 मॉलिक्युल्स म्हणजे हे 4 आणि हे 4 हे 8 मॉलिक्युल्स आपल्याला अशा पद्धतीने ऑर्गनाइज करतात आणि त्याला हिस्टोन ऑक्टॅमर असं म्हटलं जातं. ऑक्टॅमर. त्यानंतर हिस्टोन फॉर्मिंग स्ट्रक्चर नोन ॲज न्यूक्लिओसोम. म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर फॉर्म होतं त्यांना न्यूक्लिओसोम असं म्हटलं जातं. दिस न्यूक्लिओसोम आर मेड अप ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ ईच 4 टाइप्स ऑफ हिस्टोन प्रोटीन्स दॅट इज H2A, H2B, H3 अँड H4. हे सुद्धा लक्षात ठेवायचं की न्यूक्लिओसोम हे कोणत्या हिस्टोन प्रोटीनपासून बनलेले आहेत. ओके, H2A, H2B, H3 अँड H4 हे असे 4 मॉलिक्यूल आणि असे 2 रोमध्ये अरेंज होऊन काय होतं तो हिस्टोन्स ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन फॉर्म होतो. देन निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA रॅप्ड अराउंड पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन. म्हणजे जे निगेटिव्हली चार्ज DNA आहे ओके इट रॅप्ड अराउंड पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन. Then H1 protein binds DNA thread where it enters and leave nucleosome. परत अजून एक H1 प्रोटीन जो आहे H1 प्रोटीन हा कुठं असतो की वेअर DNA थ्रेड एंटर्स म्हणजे न्यूक्लिओसोममध्ये एंटर करतो आणि प्लस लिव म्हणजे त्याला तिथून बाहेर पडतो तर तिथं कुठलं असणार आहे H1 प्रोटीन. देन अबाउट 146 बेस पेअर ऑफ DNA प्रेझेंट इन ईच न्यूक्लिओसोम and nucleosomes are repeating unit of chromatin which are thread like stained bodies present in nucleus and appears as beads on string. म्हणजे तर न्यूक्लिओसोम कशा असतात तर रिपीटिंग युनिट्स ऑफ क्रोमॅटिन ओके अँड थ्रेड लाईक स्टेन बॉडीज म्हणजे ह्या काय होतात परत स्टेन होतात आणि ते बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे ह्या पद्धतीनं बीड्स ऑन स्ट्रिंग तर ह्या एका स्ट्रिंगवर असे बीड्स अरेंज केलेले आहेत अशा प्रकारचं स्ट्रक्चर काय होतं त्याचं दिसतं. सो इट नोन एज बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे मॅग्निफाय जेव्हा केलं जातं तर न्यूक्लिओसोम अशा पद्धतीने दिसतात की आणि ह्याच्यामध्ये जे आहेत ते लिंकर DNA आहेत ओके मध्ये असणार आहेत ते लिंकर DNA ओके आणि हे जे न्यूक्लिओसोम आहे तर न्यूक्लिओसोम बीड्स जसे असतात तशा पद्धतीनं त्यांची अरेंजमेंट असते. देन DNA helix of 200 bps that is base pairs wraps around the histone octamer by 1 and 3/4 turn. म्हणजे जो काही DNA मॉलिक्यूल आहे तो एक फुल टर्न घेतो आणि दुसरा टर्न असतो तो 3/4 टर्न घेतो अँड 6 सच न्यूक्लिओसोम गेट्स कॉइल्ड अँड फॉर्म द सोलेनॉइड. ओके सोलेनॉइड बॉडीची फॉर्म होते तर अशा 6 न्यूक्लिओसोमने एकत्र आल्यानंतर काय होते तिथं सोलेनॉइड बॉडी फॉर्म होते. इथं आहे स्ट्रक्चर याचं सोलेनॉइड बॉडीचं. Then chromatin is packed to form solenoid structure of 30 nanometer and nanometer diameter that is 300 angstrom. Okay, इथं 300 angstrom and further supercoiling form the chromatin fiber. Then further coils and condense at metaphase to form chromosomes. म्हणजे क्रोमॅटिन आहे जे क्रोमॅटिन्स पॅक टू फॉर्म सोलेनॉइड स्ट्रक्चर आणि ह्याची जी काही हे लेंथ आहे ती किती असते डायमीटर आहे ती 30
नॅनोमीटर इन डायमीटर, दॅट इज 300 अँगस्ट्रॉन. आणि परत त्याचं काय होतं, सुपर कॉइलिंग होतं. सुपर कॉइलिंग होऊन तिथं काय होतं, क्रोमॅटिन फायबर फॉर्म्स होतात. अँड फर्दर कॉईल म्हणजे परत त्याचं कॉइलिंग होऊन कंडेन्सेशन होऊन आपल्याला जे काय कंडेन्सेशन झाल्यानंतर मेटाफेज स्टेजमध्ये म्हणजे सेल डिव्हिजनच्या मेटाफेज स्टेजमध्ये जे काय दिसतात ते जे आहे ते ह्या प्रोसेसमधून जाऊन पुढं काय फॉर्म होतं त्याचं, दे फॉर्म द क्रोमोझोम. ओके, तर ह्या अशा मेथडनं काय होतं तर DNA पॅकेजिंग इन यूकॅरियोट्स. त्यानंतर नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स. Additional set of proteins contribute to packaging of chromatin at higher level and they are known as non-histone chromosomal protein, that is NHC. Then heterochromatin and euchromatin, हे दोन पॉईंट्स आता आपण बघूयात. The term proposed by Hydes. Then in eukaryotic cell, some segments of chromonema or chromosome during interphase and early prophase remain in condensed state and constitute heterochromatin. This region is near centromere, telomere and also intercalated. आता एक लक्षात घेऊया की युकॅरियोटिक सेलमध्ये तर जे काय क्रोमोझोमचे काही सेगमेंट जे आहेत, काही सेगमेंट जे कंडेन्स स्टेटमध्ये दिसतात. ओके, कंडेन्स स्टेटमध्ये. आणि त्यानंतर हे म्हणजे कंडेन्स स्टेटमध्ये असतात म्हणजेच काय तर त्यांची जी काय तिथं DNA ची डेन्सिटी हाय असते. ओके, DNA ची डेन्सिटी हाय असते आणि प्लस काय होतं ते अगदी क्लोजली पॅक्ड असतात. म्हणजे अगदी जवळजवळ त्यांच्यामधलं डिस्टन्स खूप कमी असतं आणि त्यामुळे ते कसे असतात तर कंडेन्स स्टेटमध्ये असतात. आणि ह्याच रिजनला हेट्रोक्रोमॅटिन असं म्हटलं जातं. आणि हा जो रिजन आहे तो नियर सेंट्रोमियर, टिलोमियर अँड अल्सो इंटरकॅलेटेड. इंटरकॅलेटेड म्हणजे इन्सर्शन, म्हणजे त्यांचं एकमेकामध्ये काय झालेलं असतं, इन्सर्शन झालेलं असतं. अँड जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह. आणि हा जो रिजन आहे तो जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह असतो. इट स्टेन स्ट्रॉंगली, स्टेनिंग केलं जातं तर ते स्ट्रॉंगली स्टेन होतात अँड अपियर डार्क. आता स्टेन जास्त काय करतात ते ॲक्वायर करतात त्यामुळे काय होतं त्यांचा अपिअरन्स असतो तो डार्क कलर्ड असतो. इन हेट्रोक्रोमॅटिन डेन्सिटी ऑफ DNA इज हाय बट ट्रान्स्क्रिप्शनली दे ऑलमोस्ट इनॅक्टिव्ह. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये हे ऑलमोस्ट इनॅक्टिव्ह असतात. त्यांचं काही म्हणजे त्याच्यामध्ये ते अजिबात ॲक्टिव्ह असत नाहीत. हे हेट्रोक्रोमॅटिन. ओके, त्यानंतर असणार आहे यूक्रोमॅटिन. द रिजन ऑफ क्रोमोनेमा विच आर इन नॉन कंडेन्स. आता नॉन कंडेन्स फॉर्ममध्ये आहेत म्हणजेच काय लूजली पॅक्ड आहेत. ओके, अँड द स्टेट इज नोन एज यूक्रोमॅटिन. यूक्रोमॅटिन स्टेन लाईट. जसं हेट्रोक्रोमॅटिन स्टेन डार्क तसं यूक्रोमॅटिन स्टेन्स लाईट. अँड in euchromatin DNA is low, that is density of DNA is low, but euchromatin genetically very active and fast replicating. म्हणजे जसं ट्रान्स्क्रिप्शनमध्ये जर म्हटलं की हेट्रोक्रोमॅटिन हा इनॅक्टिव्ह असतो पण यूक्रोमॅटिन कसा असतो ॲक्टिव्ह. ओके, म्हणजे जर डिफरन्ससुद्धा तुम्हाला समजून घेता येतो की हेट्रोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिनमधलं जर डिफरन्स तुम्हाला स्टडी करायचं असेल तर या वेनं सुद्धा कम्पेअर करून सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की हे जे मेन पॉईंट्स आहेत ते कंडेन्स फॉर्ममध्ये असतो, हा लूजली पॅक्डमध्ये असतो. हेट्रोक्रोमॅटिन डार्कली स्टेन होतो, हा लाईटली स्टेन होतो. त्यानंतर डेन्सिटी ऑफ DNA इज हाय इन हेट्रोक्रोमॅटिन अँड लो इन यूक्रोमॅटिन. देन हेट्रोक्रोमॅटिन जेनेटिकली इनॅक्टिव्ह, यूक्रोमॅटिन जेनेटिकली ॲक्टिव्ह. देन हेट्रोक्रोमॅटिन ट्रान्स्क्रिप्शनली इनॅक्टिव्ह बट यूक्रोमॅटिन ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह. Thank you.